बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे भारताकडे जगाला दिशा देण्याचं सामर्थ्य आहे। संस्कृत ही भाषा केवळ राष्ट्रहितासाठी नाही तर मानवहितासाठी असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले। ते नागपूरच्या रामटेक इथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ दीक्षांत सोहळ्यात बोलत होते। गोंदियात गेल्या 4-5 दिवसांपासून थंडीने मुक्काम ठोकलाय। सध्या गोंदियाचा पारा 10.5 अंशांपर्यंत पोहोचलाय। येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे। या वाढत्या थंडीचा पिकांनाही फटका बसतोय। श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यातील पुसे गावात भव्य बैलगाडी शर्यत पार पडली। या शर्यतीसाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा स्पर्धक आणि प्रेक्षकांनी हजेरी लावली। लंपीच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी D+ घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे। ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+। शर्यत होण्याबाबत साशंकता होती। सोलापुरातील कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात झाली। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी हजारो जोगती आपले देव घेऊन कासेगावमध्ये दाखल झाले। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील 2 ते 2.5 लाख भाविक यात्रेत सहभागी झालेत। बातमी क्रीडा विश्वातली फिफा वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतलेल्या अर्जेंटिनाच्या संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। आपल्या फुटबॉल हिरोंना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ब्युनोस एरिस शहरात अक्षरशः लाखोंच्या संख्येनं चाहते रस्त्यावर उतरले। तब्बल 36 वर्षांनंतर जिंकलेल्या फिफा वर्ल्ड कप सहित मेस्सी आणि टीमची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली। रितेश देशमुखच्या वेड गाण्यावर नाचण्याचा मोह शाहिद कपूरलाही आवरता आला नाही। त्यानं रितेश सोबत वेड लावलं या गाण्यावर डान्स केला। या व्हिडिओमध्ये रितेश शाहिदला या गाण्याच्या स्टेप्स समजावून सांगताना दिसतोय। रितेशनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय। या डान्सचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय। अकोला जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। पातूर परिसरातील शेतकऱ्यांची पिकंही आता चोरीला जात आहेत। विहिरीतील मोटार पंप, केबल पाईप, स्प्रिंकलर असं साहित्य चोरटे लंपास करतात। या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये निवासी नायब तहसीलदाराला लाच घेताना एसीबीनं अटक केली आहे। पिंपळगावातील शेती संदर्भातील एका प्रकरणावर सही करून देण्यासाठी तहसीलदारानं लाच मागितली होती। एसीबीनं तहसीलदारासह आणखी एकाला 35,000ची लाच स्वीकारतानाच रंगेहात पकडले। नाशिकच्या सिन्नरमध्ये बसच्या धडकेत 2 साई भक्तांचा मृत्यू झालाय। शिर्डीला पायी जाणाऱ्या पदयात्रेकरूंना खासगी बसनं धडक दिली। सिन्नर शिर्डी महामार्गावरील मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ ही दुर्घटना घडली आहे। अपघातानंतर बस चालक फरार झालाय। त्याचा पोलीस शोध घेत आहेत। पुणे शहरात वाहन चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे। अब्दुल मोहम्मद शेख असं या गुन्हेगाराचं नाव आहे। त्याच्याकडून चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत। त्यानं घरफोडी आणि जबरी चोरीचे 13 गुन्हे केल्याचं कबूल केलंय। पालघरमधील नायगाव पूर्वेच्या स्टार कॉम्प्लेक्समध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। त्याचा गळा दाबून आणि दगडानं ठेचून खून केल्याचं समोर आलंय। 30 ते 35 या वयोगटातील मृताच्या अंगावर पोपटी रंगाचा स्वेटर आहे। वालिव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। विरारमधील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील हवालदार कमलाकर मदने याला 3,000ची लाच घेताना अटक झाली आहे। पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात मदने यानं 10,000ची लाच मागितली होती। जळगाव शहरातील मुस्लिम कब्रस्थान आणि ईदगाह न्यास ट्रस्टच्या सचिवांनी घोटाळा केलाय। कोरोना काळात मृत्यू पावलेल्या 111 व्यक्तींच्या नावे
त्यांनी पालिकेकडून 2 लाखाचा निधी मिळवला. मृतांच्या नातेवाईकांनी दफनविधीचा खर्च केला असतानाही सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाच्यानंच मामाचं घर फोडलंय. मामाकडे राहणाऱ्या या भाच्यानं घरातून 9 लाखाचे दागिने लंपास केलेत. वेषांतर करून रात्रीच्या सुमारास तो घरात शिरला आणि दागिने पळवले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात दारू विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली. 31 आणि नववर्ष पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोहीम सुरू केली. या कारवाईत 9 लाखाची दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी ठाण्यातील एका आरोपीला ताब्यात घेतलंय. मणिपूरमध्ये भीषण अपघात झाला. यात 7 विद्यार्थी ठार झालेत. मृतांमध्ये सर्व मुली आहेत तर 25 पेक्षा जास्त जखमी झालेत. नोनी जिल्ह्यात लोंगसाई तुबुंग गावाजवळ अभ्यास दौऱ्यावर जाताना हा अपघात झालाय. यारिपोक इथल्या थमलनू उच्च माध्यमिक विद्यालयाचे हे विद्यार्थी होते. पनवेलमधील पंचशील नगर इथे रेल्वेनं खोदलेल्या खड्ड्यात पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. माही वाघमारे असं तिचं नाव आहे. या खड्ड्यात अनेक महिन्यांपासून पाणी साचून आहे. ते बाजूच्या झोपडपट्टीत राहणारी माही खेळायला गेली असता ते साचलेल्या पाण्यात पडून बुडाली आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील राणूबाई मळा इथे इमारतीत स्फोट झाला. राहत्या घरात स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यात चंद्रभागा बिरदवडे यांचा ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू झाला तर घरातील 4 जण गंभीर जखमी झालेत. शेजारील इमारतीवर भिंत कोसळल्यानं वृद्ध आजीसह 2 गंभीर जखमी झालेत. वर्ध्यात समुद्रपूर तालुक्यात सिलेंडरच्या स्फोटात 4 जण जखमी झाले. गिरड गावात मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक सुरू होता. त्यावेळी सिलेंडर लीक झाला आणि स्वयंपाक सुरू असतानाच हा स्फोट झाला. ही आग विझवण्यासाठी गेलेले 4 भाजले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वसईच्या सकवार गावात किराणा दुकानाला भीषण आग लागली. या दुकानातील फर्निचर आणि सामानासह दुकानही पूर्ण जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. दुकान मालकाचं मात्र लाखोंचं नुकसान झालंय.